आमचा विश्वास, आमची बातमी. सिडको परिसरात आज राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील प्रभाग क्रमांक 29 क मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आज अधिकृत सुरुवात झाली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार छाया देवांग यांचा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलंय आणि याच उद्घाटनानं प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आलाय. या उद्घाटन सोहळ्याला भाजपच्या पॅनलमधील 4ही उमेदवारांची एकत्रित उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी परिसरात भाजपा जिंदाबाद, विकासाचा झेंडा उंच करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेलेला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांची उपस्थिती आणि संघटनेची ताकद या उद्घाटनातून स्पष्टपणे दिसून आली आहे. कार्यक्रमात बोलताना उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांना ठाम शब्दात आश्वासन दिले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी मूलभूत सुविधा या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आपण कायम उपलब्ध राहू असं उमेदवारांनी यावेळी सांगितलंय. अपूर्व हिरे यांनी उपस्थिती लावली आणि त्याचबरोबर गुरुतुल्य अनिलजी चांदवडकर यांच्या हस्ते आज या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. त्या कार्यक्रमाप्रसंगी समस्त दत्त चौक, विजयनगर भागातील जनता देखील उपस्थित आहे. त्याचबरोबर आम्ही 4ही गटातील 4ही उमेदवार देखील उपस्थित आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला प्रभागामध्ये मिळत आहे. आम्ही कालपासून, परवापासून एकत्रित जी रॅली चालू केलेली आहे, प्रभाग दौरा चालू केलेला आहे, त्या माध्यमातून कमळावर किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर, केंद्रातील असेल, राज्यातील असेल, यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेचा प्रचंड विश्वास दिसून येतोय. त्यामुळे नक्कीच आम्ही 4ही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि 16 तारखेला एक आनंदाची बातमी ही सर्वांना मिळेल, त्या बाबतीत काही शंका वाटत नाही. धन्यवाद. आज छायाताई देवांग यांचं ऑफिसचं ओपनिंग झालेलं आहे. यासाठी माझे पती अपूर्व हिरे आणि ह्या प्रभागातून उमेदवार आहेत ते दीपक भाऊ बडगुजर, भूषण भाऊ राणे, छायाताई आणि स्वतः योगिताताई अपूर्व हिरे. आम्ही सर्व आज आपल्या भागात रॅली काढलेली आहे. अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतोय. घराघरातून आमचं औक्षण केलं जातं आहे आणि हेच आज आम्हाला एक विजयीचं चिन्ह आज इथं दिसत आहे. जवळजवळ आम्ही 6 महिन्यापासून आपल्या सगळ्या प्रभागात फिरतोय. अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही 4ही उमेदवार नक्कीच निवडून येऊ याची आम्हाला खात्री आहे. प्रभाग क्रमांक 29च्या क गटाच्या उमेदवार छायाताई देवांग यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमचे गुरुवर्य अपूर्व भाऊ हिरे आणि अनिलजी चांदवडकर यांच्या शुभ हस्ते झालं. या उद्घाटन प्रसंगी जनतेने प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. दिवसभर आम्ही प्रचार करत असताना प्रचार फेरीच्या माध्यमातून ज्या भारतीय जनता पक्षाला प्रतिसाद मिळतोय, आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून जनता नक्कीच भाजपाचा गुलाल उडवल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या क गटाचे उमेदवार छायाताई दिलीप देवांग यांचं प्रचार कार्याचं उद्घाटन माझे मार्गदर्शक मान्य अपूर्व हिरे, माझे गुरुवर्य मान्य अनिलजी चांदवडकर यांच्या शुभ हस्ते पार पडला आहे. आम्ही गेल्या 4 दिवसापासून सातत्याने प्रचार करतोय आणि या प्रचाराच्या दरम्यान मतदारांचा मिळत असलेला आम्हाला प्रतिसाद पाहता 16 तारखेला गुलाल हा भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांवर उडेल आणि या प्रभागात कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये नागरिकांनी आवाज दिल्यानंतर येणारा उमेदवार जो आहे अशा उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि आपले हक्काचे कामं जे आहेत ते त्यांच्याकडनं करून घेतली पाहिजे. या प्रभागामध्ये असणारे 4ही उमेदवार जे आहेत ते हक्काने कामं करणारे पण आहेत. त्यांनी अगोदर काहींनी कामं पण केलेली आहेत आणि त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि प्रचंड मतांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्यावे असं आवाहन मी या ठिकाणी करतो. माजी आमदार अपूर्व हिरे यांनी आपल्या भाषणामध्ये भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर भर दिलाय. प्रभाग 29 क च्या खऱ्या अर्थानं विकास करण्याची क्षमता ही भाजपामध्येच आहेत. सक्षम नेतृत्व, अनुभवी पॅनल आणि विकासाची स्पष्ट दिशा यामुळे या प्रभागात ठोस आणि दीर्घकालीन विकास कामे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
प्रभाग क्रमांक 29 क च्या उमेदवार छायाताई देवांग यांच्या कार्यालयाचं अनावरण आपण या ठिकाणी केलंय. त्यांचं प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय आणि या निमित्तानं या प्रभागातले 4 उमेदवार, अ गटाचे उमेदवार दीपक भाऊ बडगुजर असतील, ब गटामध्ये माझी पत्नी योगिता हिरे असेल, क गटामधना स्वतः छायाताई देवांग आहेत आणि ड गटामधना राणे भूषण भाऊ राणे हे आपले उमेदवार आहेत आणि 4 उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जो काही प्रतिसाद आज रॅलीला म्हणा किंवा सगळा जनतेतून मिळतोय त्याच्यामुळं 4 उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील याची आज 100% खात्री वाटते आणि यांच्या पुढच्या सगळ्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा. या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रभाग 29 क मध्ये आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सिडकोमधील ही सुरुवात निवडणुकीत किती प्रभाव टाकते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.